यवतमाळ अमरावती महामार्गावर असलेल्या शहरातील नवसंजीव वृद्धाश्रमात आज नेर नगर परिषदेत माजी नगरसेवक बासित खान यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त आजी आजोबांना फराळ देण्यात आला। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल ठाकरे हे उपस्थित होते। वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा होत असताना वृद्धांच्या चेहऱ्यावरच्या प्रसन्नता दिसून येत होती। वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान दिसणे हे जगातील विलोभनीय दृश्य असते। या वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा प्रीती उकेचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे। प्रिया भोयर व संचालक प्रवीण उके यांच्या या कामाबद्दल त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। त्यांना बासित खान यांच्याकडून वृद्धाश्रमाला 5,000 रुपये राहुल ठाकरे यांच्या शुभ हस्ते देण्यात आले। बासित खान यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे। यावेळी काँग्रेसचे विनायक भेंडे, राजू माहुरे, दिलीप टिमाणे, बापूराव रंगारी, संतोष कुमार खोब्रागडे, रत्ना मिसळे, वीणा खोडवे, बंडू देशमुख, आनंद शिरसाट, खुशाल मिसळ, दीपक मिसळे, उत्तम गुजर, नितीन चौहान, गौतम पाढेन, हर्षद विरकर, नारायण अघम, संतोष तायडे, सतीश उरकुडे, संगीता कोपरे, अंजली उरकुडे, किसन कचरे, माया शेंद्रे, उमा रंगारी, शालू राऊत, प्रभाकर कडू, राजू पेडकर, वासुदेव शिंदे, मनोरमा कांबळे, सक्षम दरोई, नवनाथ दरोई व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मातोश्री नगरमध्ये नवजीवन वृद्धाश्रम आज इथे भेट दिली आणि आमचे सहकारी काँग्रेसचे कार्यकर्ते बाशितभाई यांचा वाढदिवस इथे साजरा केला। जेव्हा या वृद्धाश्रमात आम्ही आलो तर अतिशय पाहिल्यानंतर कुठेतरी खऱ्या अर्थाने जी सेवा असते या सेवा सातत्यानं प्रवीण भाऊ, प्रियाताई सातत्यानं इथे देत आहेत असं लक्षात आलं। आणि नक्कीच एक त्यांचा एक उद्देश आहे की याहीपेक्षा, कारण हे शेवटी भाड्याने चालवत आहेत, पण कुठेतरी स्वतःच्या मालकीचं असावं, स्वतःचं कुठेतरी या वृद्धाश्रमाच्या स्वतःची स्थायिक कुठेतरी मालमत्ता असावी, त्याकरता लोक पुढाकाराने लोकसहभागातून या नेर तालुक्यातील सर्वांच्या लोकांच्या माध्यमातून हे वृद्धाश्रम येत्या काळात स्थापन करण्याचं स्वप्न त्यांनी मला बोलून दाखवलं। नक्कीच त्यामध्ये काय जे सहकार्य असेल आमच्या माध्यमातून, आमच्या मित्रांच्या माध्यमातून त्यांना नक्कीच होईल असा एक विश्वास व्यक्त करतो आणि नक्कीच लवकरात लवकर हे वृद्धाश्रम उदयास येईल अशी एक आशा करतो। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।